माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध प्रबोधनकार वक्त्या सुषमाताई अंधारे यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम जाफराबादमधील पंचायत समितीच्या प्रांगणातील आवारामध्ये घेण्यात आला आहे। माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जाफराबाद पंचायत समिती आवारात महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध वक्त्या सुषमाताई अंधारे यांचा भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम निळवादळ सोशल ग्रुप जाफराबाद यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायत अध्यक्षा कविताताई वाकडे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून विलास डोळसे, सुधाकर निकाळजी, दीपक कासारे, मिलिंद सोनोने, वामनराव दांडगे, बाळकृष्ण हिवाळे, प्राध्यापक बनसोडे, अनिल बोर्डे, गौतम म्हस्के, सिद्धार्थ पैठणे, दीपक बोराडे, शेख कौसर यांच्यासह अनेक मान्यवर, पत्रकार, महिला व पुरुष या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान युवकांनी आता सक्षम होऊन समाजाचे नेतृत्व करावे व समाजानेही नेतृत्वाच्या दुसऱ्या फळीला सहकार्य करावे असे आवाहन सुषमाताई अंधारे यांनी केले। यावेळी रमाई जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात महिलांना योग्य मार्गदर्शन व प्रबोधन करत असताना महिलांनीही आता सक्षमपणे समाजात वावरावे व आपल्या पाल्यांना योग्य संस्कार देऊन भावी पिढी सदृढ करावी असे सुषमाताई अंधारे यांनी सांगितले असून या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। कारण विचार आत्मसात करणे हा सध्या आज घडीचा एक महत्त्वाचा धागा झालेला आहे आणि ते विचार आत्मसात करून ते सर्वसामान्य आपल्या बहुजन समाजापर्यंत पोहोचवणे हा खूप मोठा कार्य आहे आणि हे कार्य ताई करतात। ताईला खूप खूप मनापासून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो। तुम्ही बघितलं असाल की बाळासाहेब आंबेडकरांची जालन्यामध्ये एक मोठी सभा झाली। त्या सभेला जवळपास 2 लाख लोक होते आणि हे 2 लाख लोक काही पैसे देऊन काही कोणाच्या खर्चातून आले नाही, ते स्वतः समाज तिथं बाळासाहेबांना बघण्यासाठी आणि बाळासाहेबांना मतदान करण्यासाठी तिथं जमा झाला। आता लोकसभा जवळच आलेली आहे, वातावरण तापत आहे, म्हणून आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, बहुजनच्या कार्यकर्त्यांनी आता जागरूक झालं पाहिजे। वंचित बहुजन आघाडीचा कोणताही उमेदवार हो, आपण निस्वार्थपणे त्याचं काम केलं पाहिजे। या जयंतीला, ज्या रमाईची जयंती आपण साजरी करीत आहोत, या रमाईच्या नातवाला आपल्याला सत्तेत पाठवायचंय, हीच आपल्याला शुभेच्छा देतो। माझ्या बांधवांना सांगायचंय, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, पण आपण थोड्यापैकी शिकलो, आपण संघटित बऱ्यापैकी झालो नाही आणि आपल्या संघर्ष करतोय, हे मला तुम्हाला सांगायचं आहे। तर मला माझ्या बांधवांना आज या माता रमाई जयंती निमित्तानं सांगायचंय की आपापसातले हेवे दावे विसरून जा, आपण कुठल्या पक्षात आहोत हे विसरून जा आणि येणाऱ्या लोकसभेला, विधानसभेला तुमच्या आमच्या विचाराचा, बाबासाहेबांचा जो नातू आहे, बाबासाहेबांचं जे रक्त आहे त्यालाच आपण मतदान करू। या जालना जिल्ह्यात नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणून दाखवा, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की अर्थकारण उभी करण्याची चळवळ जिथं असेल तिचं आठवण ठेवा की तुमचं अर्थकारण उभं राहिलं पाहिजे। आमच्या पोरांच्या बेरोजगार हातांना काम मिळण्यासाठीची जी मोहीम आहे त्या मोहिमेत मी तुमच्यासोबत आहे। मी गटागटांच्या राजकारणात नाही, गटागटांच्या राजकारणात आम्ही फार इंटरेस्टेड नाही आहोत। ही पोरं उभी राहिली पाहिजेत, कारण आपली अडचण अशी आहे दादा हो, आपल्या चळवळी बॅनरवर जास्त दिसतात, त्यांच्या चळवळी अंडरग्राऊंड आहेत। आमच्या चळवळी अंडरग्राऊंड वाढल्या पाहिजे बॅनरपेक्षा। पण आपल्याकडे होतंय काय, भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाऊची बायको दुसऱ्याच्या शेतात खुरपायला, दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, दादाच्या घरचं लाईटचं कनेक्शन कट केलंय, बिल भरायला पैसेच नाही, हे बाबा जमणार असं नाही चालणार। आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला आपलं अर्थकारण उभं करावं लागेल। आपण इलेक्शनला लढायला आपण उभे नक्की राहतो, पण आपल्यातले अनेक जण, किंबहुना आपल्यातले 97% लोकसंख्या फॉर्म भरतानाच पराभूत मानसिकतेने भरते, ती विजयी मानसिकतेने भरत नाही। ही आपली सगळ्यात मोठी अडचण आहे। आपल्याकडे सगळी क्वालिटी आहे, आपल्या पाठीमागे लोक आहेत, आपल्याकडे विचारधारा आहे, आपल्याकडे शिस्त आहे, पुरोगामी आणि भारत बदलाची नवी संकल्पना आहे, प्रचंड हिरिरी आहे, पण सगळ्यात मोठं इलेक्ट्रोल मेरिट काय असेल आता देशामध्ये, तर एकतर पैसा किंवा जात, आणि आपण पैशाने कमी पडते। आपले 5 लाख तर प्रस्थापिताचे 5 कोटी आहेत। 5 लाख विरुद्ध 5 कोटी हा सामना होऊ शकत नाही, हे वास्तव समजून घ्या। 5 लाख कमवणाऱ्या आमच्या भावाचे 5 कोटीची इमेज झाली पाहिजे। यासाठी जिथे गरज पडते तिथे सुषमा अंधारे सोबत आहेत। मला ते जास्त महत्त्वाचं आहे।
मी राजकीय पुढारी नाही, मी माझ्या परीने मी काही लोकांशी जेव्हा बोलते तेव्हा माझं वारंवार म्हणणं आहे की वेगवेगळ्या भागातल्या, वेगवेगळ्या गावातल्या, जिल्ह्यातले जे हे सोशल ग्रुप आहेत, ज्या संघटना आहेत, यांना एकत्रित करून यांच्यातली जी लिडिंग क्वालिटीची जी मुलं आहेत, या लिडिंग क्वालिटीच्या मुलांचं जर अर्थकारण आम्ही उभं करू शकलो, यांना जर आम्ही सक्षम करू शकलो, यांच्यासाठी जर काही उद्योगधंद्यांची उभारणी करू शकलो, यांच्या शासकीय सेवेच्या संबंधाने जर काही चालवू शकलो, तर निश्चितपणे चळवळ गतिमान होण्यास मदत होईल.